सूरजपूर या आधुनिक भारतीय शहरात रिया नावाची एक सुंदर स्त्री तिच्या प्रियकर अर्जुन सोबत राहत होती। सगळ्यांना माहित नसलेला अर्जुन हा शहरातील सर्वात शक्तिशाली माणूस होता। त्याने आपली खरी ताकद जगापासून लपवली होती। एका सूर्यप्रकाशित दुपारी प्राचीन असुर राक्षस राजा वृत्रासुराने रियाच्या घरावर हल्ला केला। त्याच्या गडद शक्तींनी पाया हादरला आणि रिया भीतीने थरथर कापू लागली। पण अर्जुनने तिचा त्रास ओळखून आपली खरी शक्ती प्रकट केली। तीव्र निश्चयाने अर्जुनने रियावरील त्याच्या प्रेमामुळे त्याचे सर्वात शक्तिशाली पंचेस केले। सूरजपूर ब्लास्ट या पहिल्या पंचाने वृत्रासुराला अतुलनीय शक्तीने मारले आणि त्याला खोलीत उडवत पाठवले। दुसरा ठोसा अर्जुन स्ट्राईक ने राक्षस राजाच्या संरक्षणाची चिरफाड केली आणि तो असुरक्षित झाला। वृत्रासुराने वर येण्याचा प्रयत्न करताच अर्जुनने रिया शिल्लक हा अंतिम धक्का दिला। रियावरील त्याच्या प्रेमाने उत्प्रोत झालेल्या ऊर्जेच्या एकाग्रतेने वृत्रासुराला प्रकाशाच्या तुरुंगात अडकवले। असुर राजाने एक बधीर गर्जना केली कारण तो शून्यात विखुरला। भीतीने मुक्त झालेल्या रियाने अर्जुनकडे आश्चर्याने पाहिले। अर्जुन, मला कल्पना नव्हती की तू इतका ताकदवान आहेस। अर्जुन हसला, त्याचे डोळे प्रेमाने चमकले। मी तुझ्या संरक्षणासाठी काहीही करेन रिया, तू माझे सर्वस्व आहेस। शहराचे रहिवासी त्यांच्या घरातून बाहेर पडताच त्यांनी युद्धानंतरचे साक्षीदार पाहिले। अर्जुन आणि रिया यांनी प्रेमळ मिठी मारली तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला। सूर्य अधिक तेजस्वी झाला आणि हवा फुललेल्या फुलांच्या गोड सुगंधाने भरून गेली। त्याच क्षणी अर्जुनची खरी शक्ती प्रकट झाली आणि शहराने त्याला नायक म्हणून गौरवले। पण अर्जुनला माहित होते की रियावरचे त्याचे प्रेम हे त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे आणि त्याने नेहमीच तिचे रक्षण करण्याची शपथ घेतली।